वैजापूर टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आजच्या बातमीपत्रात. तत्पूर्वी चॅनलमध्ये नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या ऑपरेशन मुस्कान 14 अंतर्गत गंगापूर तालुक्यातील पेंडापूर येथून बेपत्ता झालेले 13 व 16 वर्षीय अल्पवयीन भाऊ यांना सुरक्षितपणे शोधून काढण्यात आले आहे. कौटुंबिक वादातून घर सोडून गेलेली ही मुले अहिल्यानगर व मुंबई येथे आढळून आली. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर व पथकाने तत्परतेने कारवाई करत मुलांना सुरक्षित ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गंगापूर यांच्या स्वाधीन केले. वैजापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नुकतीच एक महत्त्वाची संचिका कार्यालयातून गहाळ होऊन ती कर्मचाऱ्याच्या घरी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवेदन दिले आहे. पैसे देऊनही कामे वेळेत होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या असून निवृत्त कर्मचारी कार्यालयात हस्तक्षेप करत असल्याचे आरोप आहेत. मुद्दाम चुका करून नंतर दुरुस्तीसाठी पैसे मागितले जात असल्याच्याही तक्रारी अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष बाबा त्रिभुवन, भाजपचे जिल्हा महासचिव हाफिज काकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष जुबेर चाऊश यांनी भूमी अभिलेख उपाधीक्षक यांच्याकडे तक्रारीचे निवेदन देऊन केली आहे. वरिष्ठांनी तातडीने लक्ष घालून कारभारात सुधारणा करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खंडाळा येथे वैजापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी हे पथसंचलन गावाच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण गावात करण्यात आले. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीला आळा घालणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. यावेळी पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले, एपीआय विजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक नितीन नालावडे, पाडळे, नागरगोजे तसेच आर जाधव यासह बीट जमादार विशाल पाडळकर, गोपनीय शाखेचे ज्ञानेश्वर मेटे, प्रशांत गीते, अमोल कांबळे, रणजित चव्हाण, पोलीस पाटील नितीन बागुलसह पोलीस व राज्य राखीव दलाचे अधिकारी व कर्मचारी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वैजापूर शहराचे जागृत दैवत श्री वीरभद्र महाराज यांच्या यात्रोत्सवात रोहिदास भगत यांनी डफाच्या तालावर सुमारे 1 फर्लांग अंतरावर 12 बैलगाड्या ओढून वीरभद्र महाराजांप्रती आपली श्रद्धा व सेवा सादर केली. यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. सायंकाळी शोभेची दारू, फड कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच आजचे बातमीपत्र इथेच समाप्त. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा वैजापूर टाइम्स.